राज्यभरातील आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। देशातल्या सेंद्रिय उत्पादनांना वाढती मागणी लक्षात घेता देशी बियाणांची मागणी वाढणार असून त्याचे योग्य विपणन केल्यास त्यांना चांगली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठ देखील उपलब्ध होऊ शकते असा विश्वास केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी व्यक्त केलाय। त्यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसीय राष्ट्रीय बीज स्वावलंबन गठबंधन परिषदेचा समारोप करण्यात आला। हिंगोलीतल्या जिल्हा कोषागार कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मुनगंटीवारांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काम नीट करण्याच्या सूचना दिल्या। पिंपरी चिंचवडमध्ये कार चालकानं दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली आहे। कारने रस्त्यावरील इतर वाहनांना देखील धडक दिली। यामध्ये 3 जण जखमी झालेत, मात्र हा कार चालक फरार झालाय। मालेगाव पोलिसांनी सापळा रचून 10 लाख रुपयांचं गोवंश मांस जप्त केलंय, तर या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र सर्व आरोपी फरार झालेत। पोलिसांच्या विशेष पथकानं सापळा रचून 8,950 किलो मांस जप्त केलाय, ज्याची बाजारातली किंमत सुमारे 10 लाखांच्या घरात आहे। सध्या फरार आरोपींचा पोलीस तपास करतायत। बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंदू तरुण मुस्लिम धर्म स्वीकारून परदेशात जाण्याच्या प्रयत्नात होता, ज्याला लातूरच्या दहशतवाद विरोधी पथकानं अटक केली आहे। हा तरुण 30 वर्षांचा असून बिदर जिल्ह्यातला मूळ रहिवासी आहे। नाशिकच्या मालेगाव शहरातील विविध भागात भटके, मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। रस्त्याने ये-जा करणाऱ्यांवर हल्ला करून तब्बल 20 ते 25 जणांना या कुत्र्यांनी चावा घेतलाय। यामध्ये लहान शाळकरी मुलांचा देखील समावेश असून काहींचे तर अक्षरशः लचके तोडण्यात आले। या घटनेमुळे लोकांमध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महापालिका प्रशासनानं भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये डांगे चौकात एकाचा मृत्यू झालाय। डीपी बॉक्समध्ये जळून गेल्यानं त्याचा मृत्यू झालाय, पण तो डीपी जवळ का गेला, नेमकं काय झालं, हा अपघात आहे की घातपात, याचा पोलीस तपास करतायत। जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी कंपाऊंडर मार्फत 8,000ची लाच घेताना परभणी शासकीय रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन काळेला लाचलुचपत विभागानं ताब्यात घेतलाय। या प्रकरणी त्याच्या विरोधात नानलपेठ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवरत्न जीवबा महाले चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अमोल चवणे यांनी त्यांची पत्नी रुपाली अमोल चवणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्थानिक हिंदू स्मशानभूमीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। गॅस शवदाहिनीच्या वापराबद्दल जनजागृती अभियान सुद्धा यावेळी राबवण्यात आलं।